हाय नमस्कार मैत्रिणींनो. तर चला मी आज बनवते गुढीपाड्यानिमित्त पुरणपोळीचा स्वयंपाक. त्यासाठी ना मी लागणारे हे साहित्य आमटीसाठी काढून घेतलेले सगळ्यात आधी. कांदा मी इथं भाजून घेतलेला आहे चांगला व्यवस्थित असा, आणि हे खोबरं आपल्याला आता भाजून घ्यायचे. तर मी कांदा, खोबरं, हिरवी मिरची, धने आणि लसूण, आणि आपण पुरण इकडे शिजायला टाकलेले कुकरमध्येच मी लावलेली डाळ. तर त्यातली थोडीशी डाळ आपल्याला याच्यासाठी वापरायची आमटीसाठी. हे पुरण आहे ना मी येळून घेतलं होतं चाळण्यावरती ओतून, आणि हे येळण काढलेलं आहे ते आपल्याला आमटीसाठी वापरायचे. सणाच्या आमटीला हे येळण मेन महत्त्वाचं असतं. आणि हे इकडे मी गुळणी केले ते थोडंसंच केलं माझ्यापुरतं, बाकीची सगळी पोळी दुधात खातात. आणि हा आपण इकडे ना आमटीचा मसाला मी वाटून घेतलाय. मसाला मी तुम्हाला दाखवलेला आहे. आणि अशा प्रकारेच आमच्या इकडे तरी सणाची आमटी बनवतात. नक्कीच दाखवते पुढे पहा. हे पहा मी गॅसवरती ना टोप ठेवून घेतलेला आहे, आणि आता आपल्याला त्याच्यात आमटी करून घ्यायची. तेल टाकते सगळ्यात आधी. 2-2.5 पळ्या मी तेल टाकलेले इथे. लसूण टाकते सगळ्यात पहिलं. लसूण आपल्याला चांगला लालसर असा परतून द्यायचा आधी. गॅस फुल असल्यामुळे ना लसूण पण लाल झालेला आहे. जिरे आणि मोहरी थोडेसे टाकून घेतले. आणि हा मी एव्हरेस्ट गरम मसाला, ही हळदी, आणि हे थोडीशी मी मिरची पावडर घेतलेली, म्हणजे मसाला माझा घरगुती बनवलेला, आणि थोडासा हिंग, हे पण लगेच याच्यात टाकते. टाकलेले कढीपत्ता, त्यानंतर हे आपलं जे वाटण करून घेतलेलं ते कांदा, खोबरं, धने, हिरवी मिरची, परतून द्यायचं 1 मिनिट. आणि छान असा भाजलेला असल्यामुळे मसाला आहे ना पटकन त्याला तेल सुटतं, कारण जास्त भाजायची गरज नाही लागत. आणि हे जे मी पुरणाच्या डाळीतलं येळण निघलेलं आहे, याची खास सणाची आमटी असते आमच्या इकडे, आणि हिरवी मिरची घालून. तर हे आपल्याला त्याच्यात टाकून घ्यायचं आता. हे पहा आपल्याला आहे ना थोडंसं मी पाणी पण टाकलेलं आहे टाकल्याच्यानंतर, आणि टाकू शकतो पाणी जास्त, कारण मी थोडंसं डाळ त्याच्यात भाजलेली पण आहे मसाला भाजताना. हिरवी मिरची संध्याचं वाटण केलं तेव्हा, आणि अगदी थोडीशीच केली आमटी मी, जास्त नाही केलेली. तर त्याच्यात आपल्याला आहे ना कोथिंबीर टाकायची. आणि चांगली शिजवून घ्यायची. हे पहा मी पुरण आहे ना परतून घेतलं होतं आणि बारीक करून घेते. इकडं आमटी टाकलेली आहे, आणि इकडं मी तेल मांडलं होतं कुरडई पापड तळून घेण्यासाठी. तर तेल पण तापत आले. आता झालंय माझं पुरण बारीक करून. हे पहा अशा प्रकारे बारीक झालेलं आहे अगदी छान असं. मी आहे ना तेल ठेवलं होतं तापायला, आणि आता कुरडई आणि पापड तळून घ्यायचे आपल्याला. छान असं तेल तापलेलं आहे. जास्त तापलेलं असल्यामुळे मी पहिली कुरडई टाकली, कारण पापड हा कमी तेल तापलेला असतानाच तळायचा असतो, मग करपत नाही. आधी कोरड्या तळून घेते, नंतर पापड तळते. पापड पण तळायचे आपल्याला. आणि पापड आणि कुरड्या आहेत ना मी घरी केलेले आहेत. कुरड्याचा काही व्हिडिओ टाकलेला नाही, कारण शक्य नव्हतं तेव्हा व्हिडिओ करणं. आणि हा पापड आहे ना मी बनवलेले घरी, याचा व्हिडिओ मी टाकलेला आहे पहिला पण. दुप्पटच फुलतात पापड आणि कुरड्या दोन्ही सुद्धा.
हे पहा आपल्या पोळ्या आहेत ना लाटायच्या चाललेल्या आहेत आणि ही पहिलीच पोळी मी केलेली आहे. हे इकडं एक लाटून झालेली आहे, थोडीशी बाकी लाटायची, ती लाटून घेते अशा प्रकारे. पोळ्याच फक्त बाकी राहिल्या. आता इकडं आमटी पण मी केलेली आहे आणि भात पण छोट्या कुकरला लावलेला आहे. कुरडई पापड पण तळलेलं आहे. जेवण आपलं रेडी आहे. फक्त 2-4 पोळ्या करून गरम गरम जेवण करायचं, देवाला नैवेद्य दाखवून आणि गुढीला नैवेद्य दाखवून. ह्या पहा आपल्या पोळ्या आहेत ना चालू आहेत आणि पोळी पाहू शकता. हा कुठलीच तरी पण. तर हे पहा आपलं जेवण आहे ना तयार झालेलं आहे आणि पुरणपोळी, आमटी, भात आणि ही दूध आहे. दुधाबरोबर पोळी खायची, कुरडई पापड आणि हे गुढीपाड्यानिमित्त मी केलेलं स्वयंपाक आहे.